नमस्कार मित्रांनो, मी अरुण नांदेड पाटील. आपण पाहतात नव महाराष्ट्र. वसई तालुक्यातील काही ठिकाणी अनधिकृत घरांच्या चाळींच्या बांधकामांना ऊत आलेला आहे मित्रांनो. आणि आता या अगोदर आपल्याला माहित होतं की वसईमध्ये वसई विकास जे त्यांचं करणारे आहेत बहुजन विकास आघाडी, हितेंद्र ठाकूर आणि कंपनी यांचं राज्य या ठिकाणी बरेच वर्ष होतं. आणि या काळात अक्षरशः मिनी पाकिस्तान या वसईमध्ये तयार झालेले आहे. आपण नाला सोपारा, वसई, विरार त्या पुढे गेलात तर आपल्याला मिनी पाकिस्तान तयार झालेले दिसतील, मिनी बांगलादेश या ठिकाणी तयार झालेले दिसतील. आणि केवळ या बहुजन विकास आघाडीच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी आदिवासी जमिनींवर चाळी उभ्या राहिल्या दिसतील, वन विभागाच्या जमिनी असतील, महसूल विभागाच्या जमिनी असतील, सगळीकडे लाखो घरांचं त्या ठिकाणी निर्माण दरवर्षी होत आहे. वसई विरार महानगरपालिका ही फक्त आणि फक्त पैसे जमा करण्यासाठीच त्या ठिकाणी कार्यरत आहे, हे गेल्या अनेक घटनांवरून दिसत आहे. आपण पाहिलं त्या ठिकाणच्या आयुक्तावर मागे कारवाई झाली. अक्षरशः करोडोंची माया या जमवली होती आणि महिन्याला 2 ते 5 कोटी रुपये या ठिकाणी ते जमा करत होते. त्यातला काही हिस्सा वसई विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांना जात होता, काही मंत्रालयामध्ये जात होता आणि खुलेआम त्या वसईचं हे पूर्ण जो पट्टा होता तो आदिवासी ग्रीन झोन आपण म्हणतो, त्या झोपडपट्टी त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. त्या ठिकाणी सर्व परप्रांत युपी असो, बिहार असो, नेपाळ असो, बांगलादेश असो, पश्चिम बंगाल असो, पाकिस्तान असो, म्यानमार असो, सगळ्या ठिकाणचे लोक या ठिकाणी गुन्हा गोविंदाने राहतात. त्यांनी एकच करायचं की वसई विकास किंवा त्या ठिकाणचे सक्षम महानगरपालिका किंवा पोलीस विभाग आहे, महसूल विभाग आहे, वन विभाग आहे, यांना त्यांचे पैसे त्या ठिकाणी द्यायचे. आता त्या ठिकाणी पत्रकार मित्र देखील काही त्या ठिकाणी त्या हप्त्यांमध्ये त्या गैरधंद्यांमध्ये सामील आहेत. ते त्यांचा हिस्सा इमाने इद्वारे घेतात. आपण पाहिलेल्या वसईमध्ये शृंगारेश्वर रोडवरती गिद्राईपाडा असेल, सातवलीतील असंख्य झोपड्या त्या ठिकाणी त्या भूमाफियांनी तयार केलेल्या आहेत. काही ठिकाणी शनी मंदिराच्या नावाखाली त्या आदिवासी जमिनीवर झोपड्या काही भूमाफियांनी तयार केल्यात. आजूबाजूचा संपूर्ण पट्टा त्या ठिकाणी झोपडपट्टीवासियांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी त्या ठिकाणी चिंचोटी या गावाची काही दिशा या ठिकाणी सीताराम बाप्पा या ठिकाणी येते. त्या ठिकाणी काही आता आदिवासींमधीलच काही गुंड भूमाफिया तयार झालेले आहेत आणि त्यांची फक्त जागा अशी बदललेली आहे की बहुजन ते विकास आघाडीचे ते नसून आता ते भारतीय जनता पक्ष आणि श्रमजीवी संघटनेचे आहेत. कारण तिकडे सत्ता पलटी झालेली आहे. श्रमजीवी संघटनेचे जे विवेक पंडित आहेत त्यांची कन्या नेहा डुबे काहीतरी, ती डुबे कोण आहे, तिला त्या ठिकाणी आमदारकी मिळाली आणि ती भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आमदार झाली. पण त्या ठिकाणी सूत्र कोण हलवतंय? सगळे विवेक पंडित, म्हणजे श्रमजीवी संघटना. मग त्याचे जे आदिवासी गुंड आहेत, जे भूमाफिया आहेत, त्यांनी आता नवीन त्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. आदिवासी जमिनीवरती चाळी बांधून विकायच्या, वन विभागाच्या जमिनीवरती चाळी बांधून विकायच्या, अशा प्रकारचा हा धंदा त्या ठिकाणी सुरू आहे. त्या ठिकाणी बापा सीताराम हा जो एक विभाग आहे त्या ठिकाणी चिंचोटीच्या भाग क्रमांक 50 आणि 51 मला वाटतं त्या ठिकाणी आहे. तो प्रदीप काहीतरी एक आदिवासी त्या ठिकाणी म्हणजे गुंड आहे, तो त्या ठिकाणी आज चाळी बांधत आहे. प्रथम आपण त्याचं दुसरी एक बाजू खानेवडे जे गाव आहे पुढे, त्या ठिकाणी या खानेवडे गावामध्ये एक जो भूभाग आहे आपण ज्याला म्हणून 113/4 या ठिकाणी या खानेवडेमध्ये मुंबई अहमदाबादला जो रस्ता जातो या ठिकाणी आपण संपूर्ण जागा आदिवासी असतील किंवा वन किंवा वन मग सगळ्या जागांवरती या भूमाफियांचा डोळा आहे. या मुस्लिम समाजातील गुंड या ठिकाणी हे भूमाफिया मोठ्या प्रमाणात या वसई पट्ट्यामध्ये साम्राज्य करत आहे. त्या ठिकाणी एक जागेमध्ये इरफान हुसेन कुरेश, आता हे नाव पहा मित्रांनो, हे नाव आहे की हा पत्ता आहे. या ठिकाणी या लोकांनी त्या जागा कवडीमोल किमतीत त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या ठिकाणी आता हा जो 113/4 हा मी जो भूभाग सांगतो, या ठिकाणी ही जवळजवळ 30-40 फूट खोल रस्त्याच्या बाजूला पुरवेल्या त्या जागा आहेत. त्या ठिकाणी आता मुंबईमधून किंवा कचरा जो तयार होतो, तिचे बिल्डिंग किंवा कंपन्या पाडलेल्या असतात आणि काही मुरुम काही ठिकाणाहून आणून त्या ठिकाणी भर घालण्याचं काम चालू आहे. जवळजवळ 30-40-50 एकर त्या ठिकाणी भर घालण्यात येत आहे. त्या ठिकाणी रस्त्याच्या लगत गेलेत आपण त्यांना कंपाऊंड मारलेले सीसीटीव्ही कॅमेरे आपल्याला दिसतील आणि कमी 400 ते 500 कोटी रुपयाचा या ठिकाणी हा जागाही तयार होत आहे. नंतर ती बिल्डरांना विकली जाणार आहे. त्या ठिकाणी कंपन्या सुरू करण्यासाठी आताच त्या ठिकाणी बुकिंग सुरू आहे आणि हेच जे आदिवासी मी गुंड सांगितले हे या ठिकाणी देखील कार्यरत आहेत. यांच्या आता फक्त सत्ता आल्यामुळं आता फक्त सत्तेतले खेळाडू बदललेले आहेत, बाकी सगळं तेच आहे. अशा प्रकारे हा खेळ सुरू आहे मित्रांनो. आता या ठिकाणी हा जो मी सांगितलं सातिवली पूर्व बाप्पा सीताराम,
या ठिकाणी हा जो वाडा नाही यांनी या ठिकाणी 51-2 आणि 52 या ठिकाणी आदिवासी जमिनीवरती जवळजवळ 50 रूमच्या चाळी या ठिकाणी बांधलेल्या आहेत. अजून या ठिकाणी असे भूमाफिया आहेत, या चाळी बांधत आहेत. परंतु त्या ठिकाणी आता श्रमजीवी संघटनेचं म्हणजेच भारतीय जनता पक्षाचं त्या ठिकाणी सरकार असल्यामुळं, विवेक पंडितांची मुलगी आमदार असल्यामुळं हे आदिवासी आता भूमाफिया या ठिकाणी आदिवासी जमिनी आणि वन जमिनीवरती आता या चाळी बांधून विकत आहेत. महानगरपालिकेमध्ये अर्थातच आता आमदार त्यांचा असल्यामुळं त्यांना कोणीही त्या ठिकाणी रोखत नाही. महानगरपालिका असेल किंवा महसूल विभाग असेल किंवा पोलीस विभाग असेल. आता हे प्रदीप वाढाण हा जो कोणी आहे, प्रदीप निलेश त्याचं उर्फ असं नाव आहे, हा प्रदीप वाढाण या चाळी बांधत आहेत या ठिकाणी. आता 50 चाळी जर या ठिकाणी उभ्या राहत असतील मित्रांनो, तर याला न्याय मागायचा कुठं? आणि या आदिवासी जमिनीवरती आहेत, आदिवासी जमिनीवर अशा प्रकारच्या चाळी बांधून विकणं हा गुन्हा ठरत आहे. परंतु केवळ आणि केवळ श्रमजीवी संघटनेचा हा भूमाफिया असल्यामुळं, विवेक पंडित यांच्या जवळचा हा गुंडा असल्यामुळं, त्या नेहा दुबे यांच्या वडिलांचा कार्यकर्ता असल्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या या चाळी आता या ठिकाणी उभ्या राहत आहेत. या ठिकाणी महानगरपालिकेचं त्यांना संरक्षण आहे, कारण आमदार त्यांचे आहेत. आणि मी सांगितल्याप्रमाणे खानिवडे या ठिकाणावर सुद्धा या 500 कोटीच्या प्रॉपर्टीज आधी उभ्या राहत आहेत. त्या ठिकाणी शासन नावं कुठलाही प्रकार या वसईमध्ये शिल्लक नाही. आजही तसेच गुंडाराज सुरू आहे, फक्त त्यांचे झेंडे बदललेत. बहुजन आघाडीचा झेंडा जाऊन भारतीय जनता पक्षाचं कमळ त्या ठिकाणी आता कार्यरत आहे. आणि अशा प्रकारे हे घोटाळे, या भ्रष्टाचार, या चाळी या ठिकाणी उभे राहत आहेत. आणि या ठिकाणी हे जे फॉरेस्ट जमिनी असतील, आदिवासी जमिनीवरतील, या ठिकाणी अशा वाडाण कंपनी आहे, हा या ठिकाणी हे काम करत आहे. विवेक पंडित हा माणूस आपल्याला फक्त नावाला समाजसेवक दिसतो, याचं काम फक्त बिल्डर लॉबींना सहकार्य करण्याचं पहिल्यापासून राहिलेलं आहे मित्रांनो. आदिवासींना मूर्ख बनवून या ठिकाणी यांचे हे धंदे सुरू आहेत. याचं हे धडधडीत उदाहरण आहे सातिवली चिंचोटीमधील या बाप्पा सीतारामच्या बाजूच्या झोपड्यांचं. सातिवली पूर्वला आपण गेल्यानंतर संपूर्ण झोपड्या ज्या उभ्या राहिल्यात, या परप्रांतीय भूमाफियांनी आदिवासी जमिनीवरती आणि वन जमिनीवरती उभ्या केलेल्या आहेत. मग यांना ही परवानगी कशी मिळाली? हे परप्रांतीय एवढ्या लाखोच्या संख्येने या वसईमध्ये कसे येतात? पाकिस्तानवाले, बांगलादेशी, म्यानमारवाले वसईमध्ये येऊन कसे राहतात? याचं उदाहरण हे गुंड, हे राजकर्ते, हे महानगरपालिकेचे अधिकारी यांना येऊन बसवतात, आपला हप्ता घेतात आणि यांच्याकडून आपले वंश वाढवतात. हाच याचा खुला अर्थ होतो असा की यांना वंश वाढवण्यासाठीच्या राजकर्त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी इथे आयात केलेला आहे का, हे यावरून सिद्ध होतं मित्रांनो. याविषयी आम्ही भ्रष्टाचार विरोधी लोक आंदोलनतर्फे आवाज उठवणार आहोत. या चाळी यांनी कशा बांधल्यात, हे जे मोठमोठे खानेवड्यामध्ये या भर टाकून प्रोजेक्ट उभे राहिलेत, हे कसे आणि कोणाच्या आशीर्वादाने उभे आहेत, याविषयी लवकरच याविषयी आवाज उठवून आंदोलन उभारले जाणार आहे. तूर्त इतकेच, धन्यवाद.